लोकशाहीमध्ये निवडणूक ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. पंचायत समितीचे सदस्य जनतेकडून थेट मतदानाने निवडले जातात. निवडून आलेले सदस्य आपल्यामधून सभापतीची निवड करतात. पंचायत समिती ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करते. शिक्षण, आरोग्य आणि शेती विकास योजना राबवते. ग्रामपंचायत प्रस्ताव पाठवते. पंचायत समिती त्याची तपासणी करते. विकास योजना तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठवली जाते. पंचायत समितीला राज्य सरकार अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या योजनांमधून निधी दिला जातो. जिल्हा परिषदेकडूनही आर्थिक मदत मिळते. पंचायत समितीमुळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधला जातो. स्थानिक समस्या लवकर सोडवल्या जातात. कधी कधी विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. काही ठिकाणी विकास कामांची अंमलबजावणी मंद गतीने होते. पंचायत समिती शेतकऱ्यांना सुधारित बियाणे व खत उपलब्ध करून देते. सिंचन प्रकल्प आणि शेती प्रशिक्षण शिबिरे राबवली जातात. पीक बदल आणि शेती यंत्रीकरणाला प्रोत्साहन दिले जाते. तसेच बाजारपेठेशी जोडणी करून शेतकऱ्यांना मदत केली जाते. पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं किमान वय 21 वर्षे असावे. तसेच मतदार यादीत नाव असणं आवश्यक असते. उमेदवार कोणत्याही गंभीर गुन्ह्यात दोषी नसावा. तसेच अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांसाठी आरक्षणाची तरतूद लागू असते.